करते आणि सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी सांगते। अगदी तुमच्या आमच्या जीवनावरती परिणाम करणारी ही बातमी आहे। सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अगदी ऐतिहासिक ठरलाय। आज चांदीचा दर विक्रमी उच्चांकावरती पोहोचलाय। फ्युचर्स बाजार म्हणजेच भारतीय मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सुद्धा चांदीच्या किमतीनं सर्वकालीन उच्चांक गाठलाय। जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती सुरक्षित गुंतवणुकीच्या वाढत्या मागणीमुळेच चांदीच्या दरानं प्रति किलो 3 लाख रुपयांचा नवा विक्रम प्रस्थापित केला। मंगेश जोशी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मंगेश, अगदी 3 लाखांचा विक्रमी उच्चांक चांदीनं गाठलाय आणि त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर चांदी गेली असं म्हणू शकतो। आपल्या प्रतिनिधीशी आपला संपर्क होईल तोपर्यंत एक महत्त्वाची घडामोड आपण जाणून घेतोय। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, चांदी खरेदी तुम्ही करणार असाल तर आता तुमच्या खिशाला कात्री बसू शकते, कारण की सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर चांदी गेली असं दिसतंय। चांदीचे दर प्रति किलो 3 लाख रुपयांवरती गेले। एक नवा विक्रम उच्चांक खरं तर या चांदीने गाठलेला आहे। आपले प्रतिनिधी मंगेश पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेत। मंगेश, 3 लाख रुपयांचा नवा विक्रम आहे। सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर चांदी गेली असं आपण नक्कीच म्हणू शकतो। नक्कीच वैष्णवी, खरं तर गेल्या वर्षी आपण जर बघितलं तर चांदीच्या दरात जे आहे जवळपास 150% वाढ झालेली होती आणि खरं तर गेल्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यातच जवळपास चांदीचा दर जो आहे हा 3 लाखांवर पोहोचण्याचा अंदाज जो आहे तो तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत होता। मात्र आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच खरं तर चांदीच्या दराने जे आहे ते विक्रमी वाढ केल्याचं पाहायला मिळते आहे। एकाच दिवसात जवळपास 12,000 रुपयांनी चांदीचे दर जे आहेत ते वाढलेले आहेत आणि आज जळगाव सुवर्णनगरीमध्ये चांदीचे दर जे आहेत 3,03,815 रुपयांवरती पोहोचलेले आहेत। एकंदरीतच जागतिक घडामोडींचा परिणाम जो आहे हा मोठ्या प्रमाणात चांदीच्या भावावरती पाहायला मिळतो आहे। अमेरिकेचे टेरिफ धोरण असेल, चीनने निर्बंध जे काही चांदीबाबत निर्बंध लावलेले आहेत ते धोरण असेल, त्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात जे आहे जगभरात चांदीच्या गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। प्रामुख्याने चांदीची जो मागणी आहे ती औद्योगिक क्षेत्रात वाढलेली आहे आणि याच अनुषंगाने खरं तर चीनने काही निर्बंध जे आहेत ते सर्व देशांवर लावलेले आहेत। त्यामुळे आयात निर्यातीचं धोरण असेल त्या एकूणच संपूर्ण परिस्थितीमुळे चांदीचे दर जे आहेत ते खरं आता नववर्षाच्या सुरुवातीलाच 3 लाखांच्या वर पोहोचलेले आहे। पुढील काळात अजूनही चांदीचे दर वाढण्याचा अंदाज जो आहे तो तज्ज्ञ व्यक्त करत आहेत। एकंदरीतच गुंतवणूकदारांची मात्र मोठ्या प्रमाणात चांदी झाल्याचं पाहायला मिळते आहे, कारण वर्षभराच्या तुलनेत जर बघितलं तर 150 पेक्षा अधिक पटीने जे आहे ते चांदीचे दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी गुंतवणूकदारांचा मोठा फायदा जो आहे, गुंतवणूकदारांना मोठा परतावा जो आहे खरं तर चांदीने दिलेला आहे। यावर्षीही असाच परतावा जो आहे तो कुठेतरी मिळेल, त्यामुळे चांदीची मागणी मात्र मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। पण कुठेतरी आता चांदीचे दर वाढल्यामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये मात्र कुठेतरी ग्राहकांची चिंता वाढल्याचं पाहायला मिळते आहे। चांदीच्या पाठोपाठ सोन्याचे दर देखील आज पाहायला गेलं तर 2,000 रुपयांनी वाढलेले आहे। एकंदरीतच सोन्याचे दर जे आहे हे GST सह 1,47,000 रुपयांवरती पोहोचलेले आहे। पुढील काळात जे आहे अजूनही सोन्याचे आणि चांदीचे दर वाढण्याचा अंदाज जो आहे तो सराफा व्यावसायिक व्यक्त करत आहेत। मात्र ज्या पद्धतीने जगभराचा संपूर्ण परिणाम जो आहे हा चांदीवर पाहायला मिळतोय, त्यामुळे कुठेतरी चांदीच्या भावात अजूनही वाढ होण्याची अपेक्षा जी आहे ते तज्ज्ञ व्यक्त करत आहेत। वैष्णवी, मंगेश, ज्या पद्धतीने आपण सांगितलं की अजून सुद्धा वाढ होऊ शकते आणि खरं तर हा लग्नसराईचा असा महिना आता येतोय। जानेवारी फेब्रुवारीत खूप लग्न तिथी आहेत आणि अशात चांदीला मागणी वाढलेली आहे, त्याचा परिणाम या सगळ्या सर्वसामान्यांवरती कसा होऊ शकतो? निश्चितच प्रामुख्याने जळगाव सुवर्णनगरीमध्ये जे आहे सोन्यासह चांदीची मागणी जी आहे ही खरं तर सणवारांना आणि उत्सवांना लग्नसराईमध्ये मोठ्या प्रमाणात असते। मात्र सद्यस्थितीत जर पाहिलं तर ज्या पद्धतीने चांदीचे भाव हे विक्रमी स्तरावरती पोहोचलेले आहेत तर कुठेतरी जळगाव सराफा बाजारामध्ये ही चांदीची आवक घटलेली आहे। मागणी अधिक आणि आवक घटण्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते आहे। त्यामुळे स्थानिक पातळीवर देखील जर विचार केला तर भारतीय बाजारपेठेमध्ये आणि सराफा बाजारामध्ये जे आहे चांदीचा तुटवडा जो आहे तो जाणवू लागलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आता भाववाढ झालेली आहे। ग्राहकांवर मात्र याचा निश्चितच परिणाम होणार आहे। एकंदरीतच ग्राहकांना सोना व चांदी खरेदी करण्यासाठी आता तडजोड करावी लागल्याचं मत जे आहे काही ग्राहक व्यक्त करत आहेत आणि पुढील काळात लग्नसराईचा सण आहे आणि असं असताना लग्नसराईमध्ये जे आहे सणवारामध्ये जे आहे सोनं चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मात्र आर्थिक भुर्दंड जो आहे तो सहन करावा लागणार आहे। वैष्णवी, अर्थातच मंगेश, अगदी सविस्तरपणे अपडेट आपण दिलेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत इंडियन जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे जोडले गेलेत। राजेशजी, सर्वात पहिले तर NDTV वरती आपलं मनापासून स्वागत आहे। चांदीचे दर अगदी प्रति किलो 3 लाखांवरती पोहोचलेत, आता इतक्या विक्रमी दरामागचं कारण काय?
नमस्कार सगळ्यांना. बघा, हा जो तुम्ही रेट बद्दल बोललेले हे अपेक्षित होतेच आणि त्याच्या मागचे एकच नाही, भरपूर कारणं आहेत. आणि सोनं आणि चांदी दोन्ही वाढतंय. जर मी एक वर्षात बघेल तर मागच्या वर्षी 15 जानेवारीच्या दरम्यान चांदीचा भाव 90,000 ते 95,000 रुपये प्रति किलो होता, जे की आज 3 लाख रुपये पार झालेला आहे आणि हे अपेक्षित होते जसं मी बोललेलो. त्याचा मागचं जर मी चांदीसाठी जर बोलेल तर प्रमुख कारण त्याचं असं आहे की इंडस्ट्रीयल यूज खूप वाढलेला आहे आणि ज्याप्रमाणे भविष्य जे आहे ते आहे इलेक्ट्रिकल व्हेकल किंवा ग्रीन एनर्जी किंवा सोलार. तर या परिस्थितीमध्ये जे बॅटरीज आजकाल जे नवीन पाहिजे आहे लोकांना की लवकरात लवकर फास्ट चार्जिंग झाली पाहिजे असं लोकांचा विचार असतं. ज्या आता बॅटरीज अवेलेबल आहेत त्याला जर रिचार्ज करायचं असेल तर त्याला 6 तास लागतात. आणि आता जी चांदी पहिले फक्त 100 ग्राम किंवा 50 ग्राम यूज व्हायची सोलार इंडस्ट्री म्हणा किंवा बॅटरीसाठी, ते आता त्यांना 1-1 किलो चांदी लागणं सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे डिमांड एकदम वाढलेली आहे. इंडस्ट्रीयल यूज खूप जास्त असल्यामुळे चांदीचे डिमांड जास्त आहे, सप्लाय कमी आहे. आणि ओव्हरऑल जर पर्सेंटेज वाईज जर मी बघितलेलं तर जवळजवळ 65% to 70% इंडस्ट्रीयल यूज चांदीचा वाढलेला आहे. राजेशजी, भविष्यात सुद्धा आणखी दर वाढू शकतात का? नक्कीच. मला आता ही अपेक्षा आहे की लवकरच चांदी अजून नवीन विक्रम तयार होईल. कारण असं आहे की चांदीची जी यूज आहे, जर मी फक्त सोलार इंडस्ट्रीजमध्ये जर किती यूज होतं जर ते पर्सेंटेज वाईज बघितलं तर 12 ते 15% सध्या सोलार इंडस्ट्रीला यूज होतं आणि भविष्य सोलार आणि ग्रीन एनर्जीच आहे. त्याच्यामुळे तो जो डिमांड आहे ती 15% पासून दर वर्षाला 5 ते 10% वाढणार असं अपेक्षित आहे. आणि सोलार इंडस्ट्रीची जर चांदीचं जर डिमांड वाढली तर तो इम्पॅक्ट अजून डिमांडवर वाढेल आणि त्या वाढीमुळे अजून चांदीचा दर पुन्हा वाढायची शक्यता आहे. येणाऱ्या दिवसात आम्हाला एक अनुमान आहे की चांदी लवकरच 5 लाखाला गाठेल असं अपेक्षित आहे. धन्यवाद राजेशजी. अगदी सविस्तर माहिती या संदर्भातली आपण NDTVच्या प्रेक्षकांना दिलेली आहे. तर त्यांच्या म्हणण्यानुसार लवकरच चांदी 3 लाखांवरून 5 लाखांपर्यंत सुद्धा जाऊ शकते. विक्रमी आकडा पुन्हा चांदी गाठू शकते अशी शक्यता नाकारता येत नाहीये.